तुम्हाला खरंच असं वाटतंय राजवीर नितीशची मुद्दाम फसवणूक करत असतील? मुद्दाम करत असतील की नाही माहित नाही, पण जे आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला मिळायला नको का? अगदी बरोबर आहे तुमचं, पण मला राहून राहून असं सतत का वाटतंय की आपला काहीतरी गैरसमज होतोय हो. नाही, अगदी तू कमलाकरला ओळखते ना, तो आपल्याला चुकीचा सल्ला देईल का? आणि त्या राजवीरच्या ऑफिसमध्ये ती सुष्मिता का कोण आहे, तिने सुद्धा नितीशला तेच सांगितलं ना. मग गैरसमज व्हायचा प्रश्नच कुठे येतो? त्या ऑफर लेटर मध्ये क्रिस्टल क्लिअर लिहिलेलं आहे. त्याच्यावरनं कळतंय की आपल्या लेकराची फसवणूक होते, त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेत आहेत ते. नाही, आता असं नाही होणार. काय झालं? मी राजवीर जिजूंच्या कंपनी बरोबर काम करायला नकार दिला. काय? काय सांगितलंस त्यांना? मी स्पष्ट सांगितलं की कंपनीची ओनरशिप जर मला मिळणार असेल तरच मी तुमच्यावर काम करेन, अदरवाईज तुमच्यावर काम करायला मला काही इंटरेस्ट नाही. मग राजवीर काय म्हणाले? नाही, त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही अजून, पण आता आज ऑफिसमध्ये आल्यावर कळेल काय म्हणतात ते. नाही, काही म्हणा, पण मला सून मात्र चांगली मिळाली. अहो, मला काही कामच करू देत नाही. अगं तू स्वयंपाकघरात जाशील तर तुला काम सांगणार ना ती. काय नाही, असं काही नाही. हा, तर काल मध्यरात्रीच गेले होते की मी किचन मध्ये. नंदाला नूडल्स खायचे होते ना, म्हणून करून दिले. अरे राजवीर, मी खूप छान नूडल्स करते, करून देऊ तुला? मम्मा माहिती आहे किती भारी बनवतेस. एवढं मीठ कोण घालतं ग त्याच्यामध्ये? मी खाल्लेच नाही येत ते. असं काय नंदा, चवीपुरतं घातलं तुम्ही मीठ. तू पण ना, इथून पुढे काही माग देते का बघ मी तुला करून. दादा, काल मी तुला फोन करत होतो. हा, काय काम होतं? मी सांगितलं होतं ना काल ऑफिसला येणार नाहीये. काय एवढं काय अर्जंट होतं? हा, म्हणजे थोडं महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. काय झालं? काल नितीश आला होता आणि त्याचं असं म्हणणं आहे की ते प्रोजेक्ट आपल्या बरोबर करण्यात त्याला काही इंटरेस्ट नाही. त्याला इथून पुढे आपल्या बरोबर काम नाही करायचं. काय झालं? असं का म्हणाला तो? दादा, त्याला असं वाटतंय की आपण त्याचा गैरफायदा घेतोय, त्याची फसवणूक करतोय. काल तो ऑफिसमध्ये आला आणि वाटेल तसं बोलला. खूप रूडली त्यांनी नकार दिलाय आपल्या बरोबर काम करायला. ते सगळं ठीक आहे, तू इतक्या मोठ्या मनाने त्याला मदत केलीस आणि काल ऑफिसमध्ये त्यांनी तुझ्यावरती आरोप लावला की तू फसवणूक केलीस म्हणून. आणि तो इतकं रूडली बोलत होता ना की मला काही सुचलंच नाही, म्हणून आम्ही सगळे तुला फोन करत होतो. अरे देवा, यश, काहीतरी गैरसमज नाही ना झालाय? माई, मला नाही वाटत तसं काही असेल. त्याला ना दुसरीकडनं चांगली ऑफर मिळाली असेल म्हणून तो असं वागत असेल. पण ते सगळं ठीक आहे, पण आपण त्याची फसवणूक केली असं कसं बोलू शकतो तो? असं कसं काय वागू शकतो तो? मला वाटलं होतं की एनिवे, ऑफिसचा विषय ऑफिसमध्ये बोलू आपण. यश, मला काय वाटतं काहीतरी गैरसमज झाला असणार. नितीश नाही करणार असं.
वहिनी, माझाही विश्वास बसत नाहीये या सगळ्यावरती. पण तो जे काही काल बोलला तेच मी सांगितलं. ह्याला म्हणतात दैव देतं आणि कर्म नेतं. आता राजवीर एवढा अनुभवी बिझनेसमॅन आहे, नितीशला मदत करतोय आणि तो काय म्हणतोय, तुम्ही मला फसवलं. कमाल आहे बाई नितीशची, खरंच कमाल आहे. राजवीर सॉरी. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुमचा काय दोष आहे? नितीश लहान आहे हो, त्याला अजून काही गोष्टी कळत नाहीत. पण मी आहे ना, मी बोलते त्याच्याशी, आय एम शुअर त्याला समजेल. मला वाटतं खरंच आता लहान राहिलाय तो. नाही म्हणजे मला मान्य आहे तो चुकलाय, पण नाही, चूक माझी झाली मला. मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं, ते प्रोजेक्ट मी त्याला दिलं याचं कारण त्याच्या प्रोजेक्टमध्ये पोटेन्शियल होतं, तुमचा भाऊ म्हणून नाही. त्याच्यामध्ये काही वर्षांपूर्वीचा मी मला दिसत होतो. तेच पॅशन, तेच अम्बिशन. असो, झालेल्या चुकांवर आता विचार करण्यात काहीच पण नाही. राजवीर असं काय बोलताय तुम्ही? आता त्याला कळत नाही यात तुमचा काय दोष आहे? मनवा, तुम्ही काळजी करू नका. नितेश तुमचा भाऊ जरी असला तरी बिझनेसचा आपल्या दोघांवर काही इफेक्ट नाही होणार. राजवीर, मला माहितीये तुम्ही बिझनेस आणि नात्यामध्ये कधीच गल्लत नाही करणार, पण आता तो चुकतोय म्हटल्यावर त्याला समजवायला नको का? तुम्हाला असं वाटतं त्याने काही फरक पडेल? खरं सांगू, मला ना आता खरंच काही कळत नाहीये. पण मला सांगा, तुम्हाला काय वाटतंय? यश म्हणाला ते जर खरं असेल तर मी त्याला पाठीशी नाही घालू शकणार म्हणवा. हा पण तो मी तुम्हाला सांगितलं ना म्हणवा, बिझनेस आणि रिलेशन्स मला मिक्सअप करायला नाही आवडत. येतो. बोल, काय म्हणणं आहे तुझं? बोल. सर, तुम्ही माझ्यासाठी नवीन कंपनी फॉर्म केली, त्यात मला CEO ची ऑफर दिली. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मला जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा मला तुम्ही मदतीचा हात पुढे केला. सर, हे सगळं चांगलं आहे, पण या प्रोजेक्टची कन्सेप्ट माझी आहे, तर याची ओनरशिप सुद्धा मला मिळायला हवी ना. सर, मला कल्पना आहे माझ्याकडे खूप पैसे नाही आहेत आणि फायनान्शियली जेवढी रिस्क तुम्ही घेऊ शकता तेवढी मी नाही घेऊ शकणार, पण इनिशियल कॅपिटल तर मी आणू शकतो ना. सर, मला असं वाटतं की तुम्ही या गोष्टीचा विचार करायला हवा. नितीश, अरे तुला कळत नाहीये. सर, तुम्ही मला एक सांग, मी इथे का बसलोय? मी बिझनेसमॅन. नवीन अपॉर्च्युनिटी शोधून त्याला फंडिंग करणं हा माझा जॉब आहे. आता मला सांग, काय मोठं, पैसा की स्वप्न? आज माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे, पैसा आहे, एक मोठं ऑर्गनायझेशन. मग तू बाकी सगळ्या गोष्टी सोडून दे, तुझं ड्रीम फॉलो कर. मी तुला 3 लाख रुपये सॅलरीची ऑफर दिली. मला सांग, कोण देईल एवढी सॅलरी? सर, बरोबर आहे तुमचं, एवढी सॅलरी मला कोणीच देणार नाही. पण मी काय म्हणतो, हवं तर तुम्ही मला 50,000 द्या, 60,000 द्या, पण माझं स्वप्न माझ्यापासून लांब नेऊ नका. तुला हेच कळत नाहीये, मी तुला तुझ्या स्वप्नाच्या जवळ नेतोय. काय स्वप्न होतं तुझं?
ते स्टार्टअप लॉन्च होणं, राईट? मग ते होत आहे ना? सगळं तुझ्या मनासारखं होतंय, मग प्रॉब्लेम काय? सर माझं स्टार्टअप माझ्या नावाने लॉन्च व्हावं हेच माझं स्वप्न आहे. मग मी त्यात इन्व्हेस्ट का करू? माझा एक्सपिरियन्स का वापरायचा मी? म्हणजे तुला माहिती आहे, तुझे पैसे कमवशील ते माझ्यामुळे कमवशील तरी तुझं असं म्हणणं आहे की ओनरशिप तुला हवी. मला काहीच मिळालं नको. असं कसं होईल? यू हॅव टू बी व्हेरी प्रॅक्टिकल. आपण बिझनेस करतोय, सो डील कसं करतात हे तुला कळलं पाहिजे. आणि आज मी तुझ्या या प्रोजेक्ट मध्ये पैसा इन्व्हेस्ट करतोय तर मला काहीच प्रॉफिट व्हायला नको त्या. सर तसं नाहीये, पण ओके, वी आर डन. नको करूयात आपण बिझनेस. सर म्हणजे मला असं म्हणायचंय की ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच. जिजू ऐका ना, म्हणजे येऊ शकतोस. हे तुझं फेल्युअर. तुला सगळ्या गोष्टी हँडल करायला दिल्या होत्या, तुला जमलं नाही म्हणून हे सगळं झालंय. अरे दादा, सॉरी. म्हणजे सर, दवे, येस सर. आपण हे प्रोजेक्ट करतोय. त्यानं साईन केलेल्या पेपरचा वापर करायचा आणि त्याने हे प्रोडक्ट लॉन्च करण्याआधी आपण हे लॉन्च करायचं. आलं लक्षात? ओके सर. कामाला लाग. बाबा, अरे मनू बेटा, अहो ऐका ना जरा. मी अय्या, काय? म्हणून तू अचानक कसे काय? काय झालं? बाबा काय चाललंय नितीशचं? तुम्ही नाही समजावलं त्याला? म्हणे ऐक ना, तू एक काम कर, तू बस जरा, मी पाणी आणते. चहा आणू का तुझ्यासाठी? मग आपण निवांत बोलू शकू. मला नाही निवांत बोलायचंय. बाबा काय विचारलं मी? काय चाललंय काय नितीशचं? मनू, नितीश जे करतोय ते योग्य आहे. असं कसं म्हणू शकता तुम्ही? नितीशला राजवीरने फसवलंय. नितीशनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण नाही नाही बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. आता माझा काही गैरसमज होत नाहीये. माझा गैरसमज होता की राजवीर चांगल्या मनाने नितीशला मदत करतील, पण तसं झालेलं नाही. हो, पण ते चांगल्या मनानेच मदत करतात नितीशला. आणि त्यांची पण इच्छा आहे की नितीशने खूप मोठं व्हावं. आई प्लीज तू तरी सांग बाबांना. ऐका ना, अहो मी काय आरती, म्हणते. एक मिनिट. म्हणून मला सांग, जर प्रोजेक्टचा कॉन्सेप्ट नितीशचा आहे तर तिथे त्यांनी पगारावर का काम करावं? राजवीर त्याच्या भल्याचा विचार करत असते तर त्यांनी फेअर डील नको का करायला? पण तुम्हाला असं का वाटतंय की ते चांगल्या मनाने मदत नाही करत आहेत? आणि मुळात नितीश गेलेला ना त्यांच्याकडे, ते नव्हते आले नितीशकडे कधीच. बाबा राजवीर खूप चांगले बिझनेसमॅन आहे. माझी खात्री आहे की त्यांनी नीट विचार करूनच नितीशला ऑफर दिली असणार. राजवीरनी नितीशला काही दिलेलं नाहीये, उलट त्याच्या तोंडाला पानं पुसली आहेत त्याने. बाबा प्लीज, असं अजिबात नाहीये. म्हणून मला सांग, ज्या गोष्टीचा तो मालक आहे तिथे त्यांनी पगारावर नोकरी का करावी? त्याला बिझनेस करायचा होता म्हणून तो इतकी वर्ष थांबला. जर त्याला नोकरीच करायची असती तर त्यांनी आधी नसती केली का? म्हणून त्यांनी किती मेहनत केली आहे या प्रोजेक्टवर तू बघितलंयस. राजवीरनी त्याला सीईओ बनवून एका झटक्यात त्याची स्वप्न धुळीला मिळवली.
एक मिनिट. हे ऑफर लेटर वाच. याच्यात लिहिलंय की नितीश तिथे फक्त नोकरी करणार. या प्रोजेक्टचे सगळे मालकी हक्क राजवीरकडे असतील. मला नाही वाचायचं काही. मला फक्त एवढंच कळतंय की राजवीर कधीही कोणालाही फसवणार नाही आणि नितीशला तर नाहीच नाही. मग नितीशकडे त्याच्या प्रोजेक्टचे मालकी हक्क का नाही आहेत? त्याचा प्रोजेक्ट राजवीरने स्वतःच्या नावावर का करून घेतलंय? मनू, तुला बऱ्याचशा गोष्टी माहित नाही काय चाललंय ते. नसतील माहिती मला बाबा, पण माझा राजवीरवर पूर्ण विश्वास आहे. ते नाही असं करणार कधी. ऐका ना, आपण प्लीज जरा शांतपणे बसून बोलूया, नाहीतर उगाच गैरसमज होतील. आरती, नितीशला त्याचे हक्क मिळत नसतील किंवा त्याची कोणी फसवणूक करत असेल तर मी शांत नाही बसू शकत. मग मी आता काय करायचं बाबा? नाही, तुला काही करायची गरज नाही. आता मी नितीशच्या पाठी ठामपणे उभा राहणार आहे. त्याला पैशाची मदत करणार, जेणेकरून पैशासाठी त्याला कोणाकडेही हात पसरायची गरज भासणार नाही. नितीश इंडिपेंडेंट कंपनी फॉर्म करेल आणि त्याच्या प्रोजेक्टवर काम करेल. म्हणजे आता तुम्ही नवीन कंपनी फॉर्म करणार आणि राजवीर समोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहणार, आणि मग मी काय करायचं? भावाला साथ द्यायची की नवऱ्याला? मी तुला सांगितलं ना, तू काहीच करू नकोस. म्हणू बेटा, तू याच्यामध्ये पडूच नकोस ना. असं कसं म्हणू शकता तुम्ही बाबा? मला माझं अख्खं आयुष्य घालवायचं त्यांच्या बरोबर, आणि तुम्ही असा विचार करून चाललात की राजवीर वाईट आहेत. तुम्ही खूप पूर्वग्रह दूषित वागता बाबा. राजवीरना पैशांची गरज नाहीये. नितीश म्हणेल तेवढे पैसे त्याला ते तयार होतील, पण कधीही त्याला फसवणार नाहीत. नितीशला कोणाकडनंही पैसे घ्यायची गरज नाहीये, आणि अशा माणसाकडनं तर नाहीच नाही जो त्याची स्वप्नच त्याच्यापासून हिरावून घ्यायला निघाला होता. तुम्ही जो असा माणूस म्हणताय ना, तो नवरा आहे माझा, आणि मला पूर्ण खात्री आहे की तो असं कधीच करणार नाही. मनू, मनू थांब बाळा. मनू, तुम्ही थांबा ना तिला. मनवा, असं काय करताय तुम्ही? थांबवलं का नाही तिला? आरती, लग्न झालं की मुली बदलतात ना. आज आपली मनू आपली म्हणून नाही, तर मिसेस राजवीर मोहिते पाटील म्हणून बोलली आपल्याशी. ताई, काय का, कधी आलीस तू? खूप मोठा झालास ना तू नितीश. सगळं कळायला लागलं तुला. ताई अगं, नाही, आधी साधा रुमाल जरी घ्यायचा असेल तरी तुला ताई लागायची, आणि आता एवढा मोठा झालायस की फक्त स्वतःपुरता विचार करून निर्णय घ्यायला लागलास. हो ना? काय झालंय? सांगते ना काय झालंय. तू जेव्हा मला न सांगता राजवीरकडे बिझनेस प्रपोजल घेऊन गेला होतास, तेव्हा सुद्धा मी तुला म्हणाले होते की असं करू नकोस, पण तू माझं नाहीये. आणि आता जेव्हा सगळं काही सेटल होतंय तेव्हा तू मूर्खपणा करून मोकळा झालास. अगं, मी काय मूर्खपणा केलाय? काय झालंय? एक काम करू, आपण घरी जाऊन बोलूयात. चल. नाही, मला कुठेही जायचं नाहीये. जे काय बोलायचं ते इथे बोल. काय सांगितलंयस तू आई बाबांना राजवीर बद्दल? ताई, जे सत्य आहे ना तेच मी त्यांना सांगितलं. मी त्यांना काही खोटं सांगितलं नाही. काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? सांग ना, का करतोयस असं? का तुला काम नाही करायचं राजवीर सोबत? कारण त्यांनी मला फसवलंय. फसवलंय हे तुझं तू ठरवून मोकळा झालास? तुला एकदाही असं नाही वाटलं की तू मला विचारावंस, माझ्याशी बोलावंस? ताई अगं, तूच म्हणतेस ना जिजू ऑफिसच्या गोष्टी घरी डिस्कस करत नाहीत म्हणून, आणि तुझा या गोष्टींशी काही संबंध नाहीये, म्हणून मी विचार केला की ताई आपण नंतर बोलूयात. मी जातो आता. एक मिनिट.
काय विचार केला? हा नाही नाही, मला पण कळू दे ना, काय विचार केला तू? तू म्हणाला असेल ताईला काय कळतंय, तिला कशाला उगाच फोन करा, बरोबर ना? हे बघ नितीश, मला आता या सगळ्यात पडायचं नाही. आत्ताच्या आत्ता राजवीरना फोन करायचा आणि त्यांना सांगायचं की हे प्रोजेक्ट तू त्यांच्या बरोबर करतोस, बस. ते तुला वेळ लागलाय का? अगं फसवलंय त्यांनी मला. मी का त्यांच्या बरोबर काम करायचं? हे बघ, राजवीरने तुला फसवलं नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. ताई तू आधी ऑफर लेटर वाच. नाही वाचायचं मला काही. माझा राजवीरवरती पूर्ण विश्वास आहे. ते तुझ्या चांगल्याचाच विचार करतायत नितीश. म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? नितीश, मला असं नाही म्हणायचंय. मला तुला काय म्हणायचं होतं ना, ते सगळं कळलंय मला. ताई लग्न झाल्यापासून तू बदललीयस. तुझा जरा पण माझ्यावर विश्वास नाही. नाही नाही, एक मिनिट. मी नाही, तू बदललाय. तुला स्वार्थी झालाय, स्वार्थी. ताई राजवीर जिजू मुरलेले बिझनेसमन आहेत. ते स्वतःच्या स्वार्थासाठी मला. बाकी चांगलं आहे तुझं. नाही म्हणजे ते जेव्हा तुला मदत करत होते तोपर्यंत ते चांगले होते, आणि आता जेव्हा तू त्यांच्याबरोबर काम करत नाहीस तेव्हा ते अचानक स्वार्थी झाले. हे बाकी चांगलं जमतंय तुला. स्वतःच्या सोयीप्रमाणे मतं बदलतो. तू एक काम कर ना, तुझा जो काय प्रॉब्लेम आहे ना मला सांग, मी जाऊन बोलते राजवीरशी. ते काय हवे तेवढे पैसे देतील तुला. हो 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 हो, पैशाची भाषा निघाली तर म्हणजे मिसेस मनवा राजवीर मोहिते पाटील बोलायला लागल्यात. ग्रेट. तू पण ही भाषा शिकलीस.